चला दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहे, कारण मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक बक्षीस आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक उत्कृष्ट, त्याचबरोबर फलंदाज गोलंदाज त्यांसाठी आकर्षक बक्षीस आहे. त्यामुळे आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्ष येणे बंधनकारक आहे. धन्यवाद ओमकार पाटील सर, त्यांच्या वाणीतून आपण दमदार आवाज ऐकला. या स्पर्धेमध्ये कालपासून त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय आणि प्रत्येकाला त्यांनी मंत्रमुक्त केलंय. P1चं षटक, पहिला बॉल रोशनचा. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव. पहिल्या धावेचा श्री गणेशा होतोय. धावपलिकावर धावसंख्या जोडली गेली होती. एकता 11 संघाची एक धाव. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सकाळ ही सुंदर असावी, साईंची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे साईंचे नाव, सोपे होईल सर्व काम, बोला साई बाबा की. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो या स्पर्धेला. आणि स्पर्धा म्हटलं की 8 बॉल 22 धावांची एक इनिंग साकारली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट रितेश. बेलप्लेट बॉईज, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इतर मात्र चांगला अनोख्या पद्धतीने फटका सजवला होता. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. या दोनच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल तो 3 या धावसंख्येवर. ग्रामीणचा हा सितारा तोंडरे गाव म्हटलं की विश्वास पाटीलची आठवण करून देतो आणि ह्या त्याच गावातून बिलॉंग करतोय हा गोलंदाज. आज मात्र रोशन कळंबोलीमध्ये इंटर कॉलनी खेळत असताना चांगली गोलंदाजी. आणि विश्वास पाटील म्हटलं की रायगडची तोप म्हटलं जातं, रायगडचा ढाण्या वाघ ज्याला म्हटलं जातो. आणि बरेच रेकॉर्ड विश्वास पाटीलच्या नावावर आहे. जर मागील ग्रामीण क्रिकेट पाहिला तर त्या टाइम मध्ये जर बाईक असत्या तर विश्वास पाटीलच्या घरात शोरूम असता. नक्कीच एवढा दिग्गज खेळाडू या रायगडला मिळाला आणि या रायगडच्या भूमीत अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा बायकर मॅन आकाश तारेकरला देखील आपण पाहतोय आणि सातत्याने तो देखील रॉयल कलंबोलीमधून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय. आदरणीय काशीत राजकीय साहेबांकडून रितेशला मॅन ऑफ द मॅच किताब देण्यात येत आहे. वेलप्लेड रितेश, चांगला खेळ तुझा राहिलाय. पुढील मॅच साठी देखील तुला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे, जिथे मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या करताना पाहायला मिळतोय. एकता 11 संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 6 या अंकांवर. एका बाजूने रोशन देखील चांगली गोलंदाजी करतोय. P1चं षटक हादलताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर पॅडवर आदलला गेला आणि कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल फेकत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय या गोलंदाजाकडून. आपल्या भारतातील विविध चेंडू फेकण्याची त्याच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे आणि ते दाखवत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला गेलंय तर प्रभावित केलंय. कालच्या दिवसात योगेश वाघ सर सांगतात की कालच्या दिवसात 9 गोलंदाजांनी आपल्या या खेळपट्टीवर दादागिरी दाखवलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क. बिग 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 बिग.
हे त्याला ठाऊक आहे आणि मैदानच्या आतमध्ये देखील चांगला खेळ होताना पाहायला मिळतोय. P1चं षटक, पहिल्या षटकात धावा खर्च केल्या गोलंदाज रोशनने तब्बल 12 दुहेरी अंकांमध्ये एकता 11 संघ पाहायला मिळतोय आणि तीच आपली दहशत, तोच दरारा मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि P1चं षटक म्हटलं तर किमान 12 ते 15 धावांचं षटक म्हटलं तर आज ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगलं षटक मानलं जातं. आज क्रिकेट पाहायला गेला तर इंटर कॉलनी कलंबोलीचं क्रिकेट सातत्याने या मैदानावर अनेक स्पर्धा होताना पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसात जी मानाची स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय दीपक दादा यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आणि संपूर्ण त्यांची टीम दगडी चाल यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला घेताना पाहायला मिळतोय. पटका चांगला पाहायला मिळतोय, गरंगलत चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय आणि या 4च्या साह्याने धावपळक जाऊन पोहोचला येतो 16 या धावसंख्येवर. पंच आमच्यापर्यंत लगेचच निर्णय कळवायचा आहे. जो निर्णय काही असेल तो. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन येतो स्क्वेअर लेगला चौकार आणि ह्या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचला येतो 20 विदाउट लॉस ऑन स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय, दमदार खेळ. मागच्या मॅच मध्ये देखील धावा होत नव्हत्या या खेळपट्टीवर, आता मात्र धावांना ओघ वाढलाय, धावा होताना पाहायला मिळतात. अगदी तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही त्या धावा करू शकता. संयम क्रिकेटमध्ये खूप बाळगावा लागतो आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला मात्र खेळ करावा लागतं. क्षेत्र कोणताही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नाही आणि यश मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. चांगला फटका, कार्पेट लगेचचा फटका सजवलाय, एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. आतापर्यंत क्षेत्ररक्षक देखील खूप सुंदर पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. सुपर DG11 मावली संघ मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज विक्रम पवारला पाहतोय. स्वीट चिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, जिथे सिंगल होती तिथे दुसरी मध्ये प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपलाने कंप्लीट केले जातात आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचतोय ते 23 या धावसंख्येवर. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात योगेश वाघ आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण जाधव. गुणलेखकाच्या भूमिकेत अचूक लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र अनोख्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न आणि धावफलकावर धावसंख्या लागली होती बिनबाद 24.
तिसऱ्या षटकात प्राचारण करण्यात आले गोलंदाजी मार्कवर रोशन या गोलंदाजाला टोंडरे गावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोशन पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज रोशन. त्याच्या समोर एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतोय विकी. पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साइडला फटका हवेमध्ये झेलची नामी संधी. पहिला ब्रेक थ्रो मिळवून देतोय तोंडरे गावचा सुपुत्र रोशन पाटील. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रो डीजे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ आपली दादागिरी प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र फटका कव्हरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून खेळून काढलाय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. 2 धाबा ऍड होतील टोटल मध्ये आणि धावपळकावर धावसंख्या 1-26. चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय. तिसरा षटक हातलत असताना टोंडरे गावचा सुपुत्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. पुढे येऊन फटका खेचण्याच्या नादात एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 27 ऑन स्कोर बोर्ड 1 लॉस. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोशन पाटीलची. इथे मात्र हवेमध्ये बॉल मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकाच्या अवक्याच्या बाहेर चेंडू नो मिस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावा 2 चोरून काढल्यात आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 29 ऑन स्कोर बोर्ड 1 लॉस. मुंबईचा वडापाव लोणवल्याची चिकी. मुंबईचा वडापाव लोणवल्याची चुकी. रोशन पाटीलची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दमदार पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल मात्र हातातून सुटला गेलाय आणि फलंदाजाला मिळतो जीवनदान. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून बऱ्याचदा मग मोठ्या संख्येने रन येताना पाहायला मिळतात. आज मात्र हा विध्वंसक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रन करताना पाहायला मिळेल का? जो आघाडीला आलाय, संघनायकांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला सार्थ आतापर्यंत ठरलाय. अजूनही अपेक्षा असतील संघाला. इथे मात्र फटका चांगला, चेंडू स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार.
आदरणीय NP खर्जे साहेबांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय शामराव ठोंबरे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाकडे, जिथे दोन संघांमध्ये चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला एकता 11 तर दुसऱ्या बाजूला सुपर डीजी माऊली. या दोन बलाढ्य संघांमध्ये दमदार रूबाबदार अशी मॅच पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर मैदानाकडे सुट्टीचा दिवस आणि चौपेर. आता मात्र प्रेक्षक आणि स्पर्धा म्हटली की प्रेक्षक स्पर्धेचा मानबिंदू. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ झाला. यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. स्लॉग वरच्या षटकामध्ये डेट ओव्हर मध्ये गोलंदाज प्राचन करण्यात आलाय. गणेश या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी भूमिका अचूक लाईन लेनने फलंदाजाला रीड करतोय. कोणती ट्रान्स घेतोय फलंदाज ते पाहिलं जात आहे. थोडस शफल झाला, त्यानंतर गोलंदाजाने देखील रीड केलाय. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवतोय, नामोहरण केलंय. आता मात्र फलंदाजाला, ज्या फलंदाजीच्या बॅट मधून एक सिक्सर आला होता त्या फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवलंय. आदरणीय सौ लीना अर्जुन गरड, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, महिला संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, संस्थापक अध्यक्ष कॉलनी फोरस मॅडमचं आगमन झालं या मुख्य व्यासपीठाकडे. काही क्षणातच आगमन होताना पाहायला मिळेल. मॅडमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. ताईंचं काही क्षणात इथे आगमन होताना पाहायला मिळेल. सुंदर स्पर्धा इथे अनुभवतो आपण. आणि या स्पर्धेचा आनंद, या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला अमूल्य वेळ मॅडमने आजच्या दिवसात काढला. मॅडमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र रन घेण्याच्या नादात आपला विकेट बहाल केलाय फलंदाज. पंच, या बॉलवर रन किती आहेत? 2 धावा. तिसरी रन घेण्याचा माणूस आणि त्यामध्ये फलंदाज रितेश बाद होताना पाहायला मिळतोय. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतोय. सौ लीना अर्जुन गरड, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, महिला संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड, संस्थापक अध्यक्ष कॉलनी फोरम, मराठा समाजासाठी बहुमूल्य योगदान. मॅडमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. आगतम सुस्वागतम स्वागतम. महाराष्ट्राची संस्कृती जतन केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्राचे अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन करताना पनवेलच्या महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व सातत्याने पाहायला मिळाले. मॅडमच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मॅडमच्या माध्यमातून सातत्याने या पनवेल नगरीमध्ये असे किंवा कळंबोली असेल मोठ्या प्रमाणात सातत्याने अनेक मोठ्या प्रमाणात कामं होताना पाहायला मिळाला. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. ताईंचं इथे मात्र वेलकम केलं जाते. आमच्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी साहेबांच्या शुभ हस्ते काही क्षणातच मॅडमचा सन्मान देखील केला जाईल. त्यांच्या समवेत ज्योती मोहिते, संघटिका महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, निष्ठावान नेते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. नेहमी सातत्याने मग आपल्या पनवेलचा कसा विकास होईल यासाठी नेहमी धडपड मॅडमची सातत्याने पाहायला मिळते. आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल मॅडमचं आपलं मनापासून सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. एक
नेक्स्ट मॅच असेल दगडी चाल विरोधात जय मल्हार फोर फिटनेस स्मॅश ए या दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. या स्पर्धेचे आयोजक आमचे दगडी चाल आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार फोर फिटनेस स्मॅश या दोन संघांमध्ये चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील 5वी मॅच काही क्षणातच पाहायला मिळेल. ज्या आयोजकांनी काळपासून या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, आज मात्र या स्पर्धेचं सर्व श्रेय जातं आदरणीय भरतजी साहेबांना. या स्पर्धेचे आमचे सर्वा यांची कालच्या दिवसापासून स्पर्धा म्हटलं की पूर्ण 1 महिन्यापासून मग तयारी करावी लागते. कोणताही क्षेत्र असो, तुम्हाला जिद्द आणि मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला यश संपादन करता येत नाही. तोपर्यंत ऐकूया डीजेचा समुद्र संगीत. डोंगरचं चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. आदरणीय बिरुदेव खिल्लारे साहेबांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावर. त्यांचं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी साहेबांच्या माध्यमातून करूयात त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय उमा मोरे मॅडमचं देखील आगमन झालंय. उमा मोरे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील वेलकम. त्याचबरोबर त्यांच्या समवेत धनंजय पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही वेलकम. जय मल्हार फोर फिटनेस मॅच कर्णधार टॉस साठी यायचं आहे. धावपलकावर धावसंख्या पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वार्धा सुरुवात होईल. 41 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 42 धावांचं पाठलाग करायचं आहे. येणाऱ्या 24 बॉल आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे धावा करायच्या आहेत. त्या 24 बॉल आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र एक हाती किल्ला लढवावं लागेल. लढाई आता मैदानाच्या आतमध्ये दोन या संघांमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने पाहायला गेला तर फलंदाजी करत असताना एकता 11 संघाने धावा केल्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि ते धावसंख्या आता मात्र या मॅच मध्ये कंप्लीट करायच्या आहे. सुपर डीजी माऊली या संघाला पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साइडला भिरकावलाय. येतोय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ सिक्सर.
डीजे अर्जुन गडद मॅडमच्या शुभ हस्ते टॉस केलं जाते मुख्य व्यासपीठावर. टॉसचा बॉस कोणता संघ पाहायला मिळतोय. दगडी चालने टॉस जिंकून यजमान विरोधात अशी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला जय मल्हार स्मॅश या दोन संघांमध्ये. इथे मात्र फटका ऑन साइडला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल संपलाय. फलंदाज खेळ धक्का नंबर लागतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आणि टीमला ज्या खेळाडूची गरज होती बाद करण्यामध्ये सफलता पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र धक्का नंबर लागतोय. पहिला संकटामध्ये पाहायला मिळतोय टीम ज्या खेळाडूची चांगले फटके आले होते. 2 बॉल मध्ये त्याने इरादे स्पष्ट केले होते. 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये सफल ठरलाय गोलंदाज अजय. इथे मात्र चांगली फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत दमदार खेळ. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. विनोद 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज असेल. एका बाजूने पाहायला गेलं तर फलंदाज हवी झाला होता गोलंदाजावर. त्यानंतर पलटवार बारी बारी सबकी बारी. त्यानंतर अजय देखील सांगतोय माझ्यात देखील गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता ठासून भरली आहे आणि तो सिद्ध करतोय या मॅच मध्ये. पुढचा बॉल अजयचा. इथे मात्र ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय. दिमागदार चौकार आणि या 4च्या साहाय्याने धावपळ्यात जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर.
आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी साहेबांवर आज मात्र प्रत्येक मान्यवर आपला वेळ देण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला अमूल्य वेळ देतोय. आदरणीय रत्नमाला शिंदे ताईंचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत रत्नमाला शिंदे ताईंचं आगमन झालंय. त्यांचं देखील वेलकम. जाऊया मॅच कडे जिथे धावा करायच्या. त्या मॅच मध्ये 42 धावांचा टार्गेट ठेवलाय आणि आता मात्र 18 बॉल आणि धावा करायच्या त्या 27. इथे मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय 6 धावांसाठी. आकाशाला गवसणी घालणारा येतोय दमदार रुबाबदार शानदार षटकार. जरूर हल्ला केला गेला आहे. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना इथे मात्र स्लॉक स्वीप करायचा होता मात्र शांत ठेवलं गेलंय. आता मात्र समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि 21 धावा. इक्वेशन आता मात्र बदलताना पाहायला मिळतोय. मॅच देखील आपल्या बाजूने झुकवताना इथे मात्र पुढे जाऊन फटका खेळायचा होता मात्र ट्रान्स चेंज केले. त्यानंतर बॅकफुटला आले स्लॅश केलं आणि धावा कंप्लीट केल्या 2 आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 23 या धावसंख्येवर. मधल्या फलीचा फलंदाज जो विनोद पेशाने पोलीस देखील आहेत. आज मात्र एक दिवस क्रिकेटसाठी सुट्टीचा दिवस आनंद घेत असताना पोलीस कर्मचारी म्हटलं की मग त्यांचा स्केड्यूल बिझी पाहायला मिळतोय. सातत्याने आपल्या संरक्षणासाठी ते नेहमीच कष्ट झटत असतात मेहनत घेत असतात. त्या पोलीस दलाला शालूट. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. इथे मात्र बोटस स्विंग केले आणि बॉल देखील आतमध्ये येताना पाहायला मिळाला. नॅचरल लेग ब्रेक करत असताना गोलंदाजीमध्ये थोडंसं पदतालिकेचा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे गोलंदाज फलंदाजाला रीड करत असताना पाहायला गेलं तर आदरणीय अमोल भाऊ इरकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. इथे मात्र शॉर्ट कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. आदरणीय सौ लीना अर्जुन गरड माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका महिला संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संस्थापक अध्यक्ष कॉलनी फोरम ताईंचा सन्मान केला जाते. या स्पर्धेचे आमचे प्रणेते आदरणीय भरतजी दादा यांच्या शुभ हस्ते ताईंचा सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन ताईंचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल ताई आपलं मनापासून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
भारताची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जतन केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेवर दादांवरचं अमूल्य प्रेम आणि या प्रेमाखातीर ही संपूर्ण मान्यवर इथे उपस्थित झाले त्यांचं देखील करूयात मनापासून वेलकम. दमदार व्यक्तिमत्व नेहमीच मराठा समाजासाठी ताई कोणत्याही कधीही हाक देऊ दे ताई नेहमीच सातत्याने झटत असतात आणि आपल्या विश्वासाला जपत असतात. नेहमीच मग कार्य कोणते असो सातत्याने पनवेलचा विकास हा त्यांचा ध्यास आणि सातत्याने पुढचा सन्मान असेल NP खरगे सर यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. आमच्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रवीण खर्जे साहेबांचा सन्मान केला जातोय. NP खरगे साहेबांचा सन्मान केला जातोय. माईची उद्धार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल दादा आपलं सहर्ष स्वागत. NP खर्जे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे मैदानच्या आतमध्ये चौफेर टोलीबाजी होताना पाहायला मिळतोय. येतोय दमदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावपळीत जाऊन पोहोचला येतो 28 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या येथे मात्र वधारत असताना पाहायला मिळतं स्कोअर बोर्डवर. 11 बॉल आणि 14 धावांची गरज. या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर तमाम मान्यवर त्यांचं देखील करूयात वेलकम. पंचांचा इशारा येतो इट्स अ नो बॉल. वेट साईडचा हा नो बॉल पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल फ्रेट. इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा फरार होताना पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 1:33 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर विनोद वैयक्तिक खेळतोय. 11 बॉल 22 धावसंख्येवर आणि त्याच्या बॅटमधून चौकार 3 लगावलेत आणि सिक्सर 1 आलाय. 200च्या स्ट्राईक रेटने मैदानच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाला हुलकावून दे चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 37 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 5 धावांची गरज. काही क्षणातच डॉक्टर प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळेल. विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका खजिनदार शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेते. धावपळकावर धावसंख्या जोडली गेली 41. आता या मॅच मध्ये स्कोर लेवल झालाय आणि 1 धावेची गरज. आदरणीय दीपक ढेकले अप्पा आपण देखील व्यासपीठाकडे विराजमान करायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि या मॅच मध्ये विजय संघ ठरलाय
सुपर डीजी माऊली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 बॉल 30 धावांची खेळ करणारा विनोद ठरतोय. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आणि एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. टोटल धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 14 बॉल 30 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळणारा फलंदाज ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे विनोद साहेब आज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला त्यांनी आणि अक्षरशः मंत्रमुक्त केलंय. क्रिकेटची प्रचंड आवड आणि छंद जोपासावा आणि आपला एक दिवस क्रिकेटसाठी सुट्टीचा दिवस. पोलीस म्हटलं की मग कोणत्याही दिवशी त्यांना सुट्टी नसते, मात्र क्रिकेटसाठी